श्री स्वामी समर्थ भक्तांनो, कधी असं झालंय का की तुम्हाला खूप काही हवंय, पण तुम्ही जे कोणाकडेच मागू शकत नाहीये, अगदी स्वामींकडे सुद्धा नाही. मनात खूप साऱ्या इच्छा आहेत, पण ओठावर शब्द येत नाहीत. जर तुमच्या आयुष्यात सध्या असं काही घडत असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आज स्वामी स्वतः सांगत आहेत की बाळा, तू न मागताही मी तुला सर्व काही देणार आहे. तू फक्त काळजी करणं सोडून दे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर दडलंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण स्वामी समर्थांच्या त्या अफाट कृपेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या कल्पनेपलीकडे आहे. आपण नेहमी देवाला हे दे ते दे म्हणून साकडं घालतो, पण स्वामींचं नातं आपल्याशी एका माऊलीसारखं आहे. आणि माऊलीला आपल्या बाळाची भूक ओळखण्यासाठी बाळाने बोलावं लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया स्वामींचा हा अद्भुत संदेश. भक्तांनो, स्वामी म्हणतात, अरे, ज्याने तुला घडवलंय त्याला तुझं मन कळणार नाही का? आपण मंदिरात जातो, हात जोडतो आणि काय मागावं यातच गोंधळून जातो. पण स्वामी सांगतात की तुझ्या मनातले जे विचार तुला शब्दात मांडता येत नाहीत, ते सुद्धा मला स्पष्ट ऐकू येत असतात. तू न सांगताही मला माहीत आहे की तुला कशाची चिंता सतावते. तुला रात्रीची झोप काय येत नाही आणि तुला नक्की काय हवंय. कधी कधी आपल्याला वाटतंय की स्वामी आपल्याला काहीच देत नाहीत, पण खरं तर स्वामी आपल्याला ते देत असतात जे आपल्यासाठी योग्य आहे. आपण खेळण्यातली गाडी मागत असू, पण स्वामींनी आपल्यासाठी विमानाची सोय करून ठेवलेली असते. फक्त ती वेळ येण्याची वाट पहा. जेव्हा तुम्ही मागणं सोडून देता आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवता, तेव्हा ते तुमच्या आयुष्यात अशा गोष्टीची बरसात करत असतात ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. स्वामी समर्थांचे ते प्रसिद्ध शब्द लक्षात ठेवा. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. जर तुमच्या मनात शंका असेल तर तिथे श्रद्धा असू शकत नाही. काळजी करणं म्हणजे स्वामींच्या शक्तीवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी आता तुम्हीच बघा, तेव्हा तुमची सर्व जबाबदारी स्वामींची होते. आणि मग तुमच्या घराची भरभराट करणं, तुमच्या लेकरा बाळांना सांभाळणं आणि तुम्हाला सन्मान मिळवून देणं ही स्वामींची ड्युटीच असते. भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत की तू आजपर्यंत खूप सोसलं आहेस, खूप कष्ट केले आहेत. आता तुझे अश्रू पुसण्याची वेळ आली आहे. तू हात पसरू नकोस, कारण मी तुला देणारा बनवणार आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपणार आहे. तू फक्त माझं नाव घे आणि शांत राहा. जे तुझं आहे ते जग इकडचं तिकडं झालं तरी तुला मिळण्याशिवाय राहणार नाही. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भक्तांनो, अनेकदा आपण रात्री अंथरुणावर पडलो की भविष्याच्या विचारांनी आपल्याला घेरलेलं असतं. उद्या काय होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझं कर्ज कसं फेटेल, माझी नोकरी टिकेल का, असे हजारो प्रश्न आपल्या मनात थैमान घालत असतात. पण स्वामी अशा वेळी फक्त एकच गोष्ट सांगत आहेत की बाळा, तू काळजी का करतोस? मी पाठीशी असताना तुला डगमगायची गरज काय? विचार करा, ज्या देवाने आपल्याला या जगात आणलं, ज्याने आपली
छोटी मोठी प्रत्येक गरज आजवर पूर्ण केली, तो उद्या आपल्याला वाऱ्यावर सोडेल का? नक्कीच नाही. तुमची परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामींची दृष्टी तुमच्यावर आहे. आपण फक्त स्वतःकडे बघतो, पण स्वामी त्या संकटाच्या पलीकडे तुमच्यासाठी सुखाचा डोंगर उभा करत असतात. स्वामी म्हणतात, तुझी वेळ वाईट असू शकते, पण तुझे स्वामी कधीच वाईट नसतात. त्यामुळे आजपासून काळजी करणं सोडा आणि तो सर्व भार स्वामी समर्थ खांद्यावर सोडून द्या. कारण काळजी केल्याने प्रश्न सुटत नाहीत, तर स्वामींच्या नावावर विश्वास ठेवल्याने सर्व मार्ग मोकळे होतात. कधी कधी आपण आपल्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी जीवाचं रान करत असतो, खूप प्रयत्न करतो, पण तरीही यश मिळत नाही. अशा वेळी माणूस हताश होतो. पण स्वामी सांगतात, जेव्हा तुझे प्रयत्न संपतात तेव्हा माझी कृपा सुरू होते. जेव्हा तुम्हाला मार्ग सापडत नाही तेव्हा तो रस्ता स्वामींच्या चरणी अर्पण करा. फक्त मनापासून म्हणा, स्वामी आता तुम्हीच बघा, मी थकले, आता तुम्हीच सांभाळा. ज्या क्षणी तुम्ही तुमचा अहंकार आणि तुमचा भार स्वामींवर टाकता, त्याच क्षणी स्वामी तुमच्यासाठी सक्रिय होतात. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्हाला काहीच मिळत नाहीये, पण पडद्यामागे स्वामी तुमच्यासाठी खूप मोठी तयारी करत आहेत. ते तुमच्या आयुष्यातील काटे वेचून तिथे फुलांची उधळण करण्याची योजना आखत असतात. फक्त घाई करू नका, कारण स्वामींच्या नियोजनात कधीच चूक होत नाही. तुमच्या मनात अशा काही इच्छा आहेत का, ज्या तुम्ही कोणालाच सांगितल्या नाहीत? तुमची काही स्वप्न जी अपूर्ण राहिल्यामुळे तुम्ही दुःखी आहात, तर स्वामींचा हा शब्द लिहून ठेवा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. जर तुमची इच्छा शुद्ध असेल आणि तुमची भक्ती खरी असेल, तर स्वामी ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड हलवू शकतात. लोक तुम्हाला नावं ठेवत असतील किंवा तुम्हाला कुमकुवत समजत असतील तरी घाबरू नका, कारण ज्याला जगाने नाकारले त्याला स्वामींनी स्वीकारले. ज्याला जगाने नाकारले त्याला स्वामींनी स्वीकारले. तुमचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरवण्याची ताकद स्वामींच्या एका नजरेत आहे. तुम्ही न सांगताही त्यांना सगळं कळतंय आणि ते योग्य वेळी तुमच्या पदरात ते दान नक्कीच टाकतील. तुमचा संशय हीच सर्वात मोठी भक्ती आहे. तुमचा संयम हीच सर्वात मोठी भक्ती आहे. स्वामी समर्थांच्या तारक मंत्रातील सर्वात महत्त्वाची ओळ म्हणजे निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. याचा अर्थ असा आहे की मनात 1% शंका ठेवू नका. जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात तर तुम्हाला भीती कशाची? लोक काय म्हणतील, परिस्थिती कशी बदलेल याचा विचार करणं बंद करा. स्वामी आपल्याला सांगत आहेत की तू फक्त माझं नाव घे आणि तुझं प्रामाणिकपणे काम करत राहा. जे तुला हवंय ते तर मिळणारच, पण जे तुला खरोखर आवश्यक आहे ते मी स्वतःहून तुझ्या झोळीत टाकेन. तुमची काळजी आता स्वामींची झाली आहे. त्यामुळे भीतीला निरोप द्या आणि स्वामींच्या नावाचा जयघोष करा. कारण जिथे स्वामी असतात तिथे भीतीला जागा नसते. भक्तांनो, आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला एकच गोष्ट शिकायला मिळाली असेल, ती म्हणजे विश्वास. आणि स्वामींवरचा तुमचा विश्वास हाच तुमच्या आयुष्यातील सुखाचा आधार आहे. न मागताही सर्व काही मिळेल, फक्त त्या माऊलीवर श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला स्वामींच्या या शब्दाने मनाला शांती मिळाली असेल ना, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या त्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा.
जे सध्या कठीण काळातून जात आहेत, जेणेकरून त्यांनाही स्वामींचा हा आधार मिळेल. अशा स्वामी संदेशासाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.